हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेलेल्या पितापुत्रांना अटक। न्यायडोंगरी येथील पितापुत्रांवर अखेर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेऊन तिच्यावर अत्याचार केला म्हणून न्यायडोंगरी येथील भाटिया परिवारातील पितापुत्रांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून या घटनेची नांदगाव पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून फिर्यादी महिला राहणार न्यायडोंगरी यांची मुलगी वय वर्ष 17 वर्ष 11 महिने ही पालकांच्या संमतीशिवाय फूस लावून पळून नेले व सदर मुलीवर सुलेवान आष्टी देवळात जिल्हा बीड येथे एका खोलीत घेऊन राहिले, तेथे तिच्यावर अत्याचार केले म्हणून गुन्हा दाखल। घटनेतील संशयित आरोपी पुत्र मयूर व पिता दिलीप भाटी राहणार न्यायडोंगरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। दरम्यान संशयिताने सदर अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेल्यानंतर फिर्यादीच्या तक्रारीवरून प्राथमिक चौकशीत संशयित दोषी आढळून आल्यावर 8 मार्च 2024 रोजी संशयितांना अटक केली आहे। या दरम्यान संशयितांकडून 3000 रुपये किमतीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत। चौकशीवरून संशयितांवर गुन्हा रजिस्टर नंबर 37/2024 भादवी 363 वाढीव कलम 376 2N भादवी सह लैंगिक अत्याचार अधिकलम 4/12/17 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात येऊन कारवाई करण्यात येत असून पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे, SI प्रवीण मोरे अधिक तपास घेत आहेत। ब्युरो रिपोर्ट, हिंदवी स्वराज्य न्यूज, नांदगाव।